दुपारी कामं आवरून दक्ष घरी निघून आला. तो आला तेव्हा घरातून हसण्याचा आवाज येत होता. हा बघा, दक्ष पण आला, अनुराधा म्हणाल्या. काय रे, काय झालं? सगळेजण एकत्र बसलायत. काही प्लॅनिंग वगैरे सुरू आहे की काय? दक्षने दिनेशला विचारलं. आता पुढे. बरोबर ओळखलंस तू दादा. एक ना, आम्ही प्लॅन बनवतोय. दिनेश दादाच्या लग्नानंतर आपण सगळे मिळून फिरायला जायचं. ते हम साथ साथ हे मध्ये दाखवलं होतं ना, तसंच. हो ना दिनेश दादा, दिव्या उत्साहात म्हणाली. अरे बाबा, तो पिक्चर होता. एकतर इतक्या वर्षांनी ते एक होत आहेत. त्यांना प्रायव्हसी द्यायची सोडून तुम्ही हे असले प्लॅन काय करताय? दक्ष. मलाही यांची आयडिया पटली आहे. कित्येक वर्षात आपण सगळे मिळून कुणीकडेच गेलो नाहीये. मला आणि निवूला नंतर प्रायव्हसी मिळेल रे, पण हे क्षण परत मिळणं कठीण आहे, दिनेश म्हणाला. ये हुई ना बात. दिनेश दादा, आपण जायचं म्हणजे जायचं. मी निवेदिता दीदींना कॉल करून सांगते. दीक्षा उत्साहात कॉल करायला निघून गेली. दुपारी जेवण वगैरे आवरून दीक्षा आणि दक्ष शॉपिंगला जायला निघाले. दिव्या मॅडमनी काहीतरी कारण सांगून कल्टी मारली होती. गाडीत दीक्षा अखंड बडबड करत होती, तर दक्ष मन लावून तिची बडबड ऐकत होता. ऑप्शनच नाही राव. दीक्षा मॅडम कधी काय वागतील याचा भरवसा नाही. त्याला कॉल आले की मात्र तिच्या चेहऱ्यावर राग दिसायचा आणि तिची चिडचिड सुरू व्हायची. बोलत रागवत दोघे मॉलला पोहोचले. दीक्षा नऊवारी साडी सेक्शनला गेली. सेल्समन तिला वेगवेगळ्या साड्या दाखवत होता. ती एक एक करून तिला आवडतील त्या बाजूला काढत होती. दक्ष तिची लगबग दुरूनच पाहत होता. आजकाल तिला असं निहाळायला त्याला खूप आवडत होतं. तो तिच्या प्रेमात पडतोय याची त्याला जाणीव होत होती. पण दीक्षाचा विचार मनात आला की नकळत त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन पसरत होतं. दक्ष, लक्ष कुठं आहे तुझं? दीक्षाने त्याला हलवलं. हां बोल ना, काय म्हणत होतीस? कुठली साडी घेऊ? त्याप्रमाणे आपल्याला तुझा ड्रेस सिलेक्ट करावा लागणार आहे. घे ना, तुला आवडेल ती. मला तर सगळ्याच आवडल्यात. प्लीज तू जरा हेल्प कर ना. दीक्षा त्याच्याकडे सिलेक्शनसाठी मदत मागू लागली. वेट. दक्ष तिच्यासमोर आला. त्याने तिला त्याच्या आवडीच्या 2-3 साड्या काढून दिल्या. या ट्राय कर. जी जास्त छान वाटेल ती घेऊ. ओके, डन. दीक्षा हसत चेंज करायला निघून गेली. एक नऊवारी सिलेक्ट करायला त्यांना 2 तास गेले. त्यानंतर ते साडी सेक्शनकडे वळले आणि मग लेहंगा. दक्षचे कपडे तर अर्धा पाऊण तासात सिलेक्ट करून झाले. सगळं शॉपिंग आवरेपर्यंत 7:30 झाले. अजून काही राहिले का? दक्ष बिचारा वैतागला होता. एकतर दीक्षाने सगळ्यात सिलेक्शनसाठी हेल्प कर करत त्याचं डोकं खाल्लं होतं आणि वर त्याच्या कपड्यांच्या बाबतीत ही ढवळाढवळ सुरूच होती. दक्ष, मला ज्वेलरी घ्यायची. दीक्षा पिशव्या सावरत म्हणाली. ओके, मग आपण आपल्या नेहमीच्या शॉपमध्ये जाऊ. पकाऊ. अरे गोल्ड ज्वेलरी नाही रे, नॉर्मल इमिटेशन ज्वेलरी. नऊवारी आणि बाकी ड्रेसवर लागेल ना? दीक्षाने काय येडा आहे ह्या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं. ओके ठीक आहे, पण त्यासाठी इमिटेशन ज्वेलरी गरजेची नाही. आपण गोल्ड ज्वेलरी घेतोय यावर मला काहीही आर्ग्युमेंट नको आहे. तू सटपटलायस काय रे? गोल्ड ज्वेलरी काय? इकडे किती व्हरायटी असते, ती सोडून. नाही नको रे, माझे ऐकतो. आपण जातोय, उगाच वाद घालू नकोस. मस्तपैकी कॉफी पिऊ आणि जाऊ. दक्ष कॅफेकडे वळला. कॉफी पिऊन दोघे गोल्ड शॉपमध्ये गेले. दीक्षा नाही नको म्हणत असताना त्याने तिला गोल्ड, डायमंड, मोत्याचे बरेच दागिने घेतले. शॉपिंग आवरेपर्यंत 9:30 वाजून गेले. डिनरसाठी म्हणून ते हॉटेलला निघून गेले. शॉपिंग करून दीक्षा खूप थकली होती. झालं का समाधान, की अजून काही राहिलंय? मी रेडी आहे हां तुझ्यासोबत यायला, नाहीतर मलाच दोष द्यायची. दक्ष दीक्षाला चिडवत म्हणाला. ना बस. दीक्षा केविलवाला चेहरा करत म्हणाली. घरी जाऊन मस्तपैकी आराम कर. तुझ्या इवल्यासा मेंदूने आज खूप काम केले. दक्ष हसत म्हणाला. तिचा कंटाळवाणा चेहराही त्याला क्यूट भासत होता. ऑर्डर आली तसं दोघांनी जेवायला सुरुवात केली. बिल पे करून बाहेर पडणार तोच. दक्ष, त्याला कोणीतरी आवाज दिला. तसं दीक्षाचे कान टवकारले. तिने लगेच वळून पाहिलं. हे सावनी, आफ्टर अ लॉंग टाईम. दक्ष हसत म्हणाला. सावनी नाव ऐकून दीक्षाचे डोळे बारीक झाले. हाऊ आर यू डिअर? ती त्याला हक करत म्हणाली. फाईन. दक्ष हसत म्हणाला. सावनीला पाहून त्याला खूप आनंद झाला होता. दीक्षा मात्र तिला निहाळत होती. निवेदिता म्हणाली, तसं खरंच सावनी खूप सुंदर होती, एकदम बार्बी डॉल. सावनी, मीट माय वाईफ दीक्षा. दक्ष दीक्षाची ओळख करून देत म्हणाला. हाय. सावनी दीक्षाला म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजगी दिसत होती. हॅलो. दीक्षा हसत म्हणाली. दक्ष सावनीशी जुजबी बोलून भेटायचं प्रॉमिस करून निघाला. दीक्षाही त्याच्यासोबत बाहेर पडली. तो खुश होता तर दीक्षाच्या चेहऱ्यावर मात्र राग पसरला होता. दक्षने गाडी स्टार्ट केली आणि दोघे घरी जायला निघाले. दीक्षा गाडीत शांत शांत होती. आता काय झाले तोंड पाडून बसायला? एवढं तर लुटलंस मला. लुटारू कुठली? तिला उचकवायला म्हणून दक्ष म्हणाला. तुला काय करायचं रे चोंबड्या? तुला भेटली ना तुझी जीवाभावाची सावनी, मग चुपचाप गाडी चालव. दीक्षा नाक मोडत म्हणाली. अरे आता ती आहे माझी फ्रेंड, त्याला कोण काय करणार? मग खुश तर होणारच ना मी. दक्ष हसत होता. हो दिसतंय. काय आनंदाचं भरत आलं होतं तिला पाहून. बघ जरा तुझं तोंड बघ आरशात.
अरे आता ती बऱ्याच वर्षांनी भेटली ना. एक मिनिट बायको, तू जेलस झालीस? सिरियसली? दक्ष लाडात येत म्हणाला. ए जा रे, मी कशाला तुझ्यावर जेलस होईन. तू सावनीसोबत जा, नाही तर अवनीसोबत, मला नाही फरक पडत. ती तोंड वेंगाडत म्हणाली. हं, तू जेलस झालीस हां बायको, मान्य कर. दक्ष फुल मस्ती मोडवर गेला. हो, माझे एवढे वाईट दिवस नाही आलेत. दीक्षा फुगून बाहेर पाहायला लागली. थोडं पुढे गेल्यावर दक्षने गाडी साईडला थांबवली. आता का थांबवलीस गाडी? दक्ष, हे बघ, मी इकडून एकटी वगैरे जाणार नाही हा घरी. तसा काही विचार करत असशील तर याद राख, तिने वैतागत सांगितलं. अगं ये महामाये, समोरच्यांचं एकूण तरी घेत जा गं, दक्ष म्हणाला. तसं तिने चिडून त्याच्याकडे पाहिलं. काय आहे बाळ, तू सगळ्यांना प्रॉमिस केले ना येताना आईस्क्रीम घेऊन येईन म्हणून. चल उतर मग, मी नाही एवढं सगळं एकटा आणणार, दक्ष गाडी बंद करत म्हणाला. माकड. दीक्षा पाय आपटत खाली उतरली. दोघे आईस्क्रीम आणायला शॉपमध्ये गेले. सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन ते बाहेर पडले. तोच दीक्षाला एका मुलाने जोरदार धक्का दिला. ती खाली पडणार इतक्यात दक्षने तिला सावरलं. ए, बघून नाही का चालता येत? बघतच तर होतो जाने मन तुला, तो मुलगा दीक्षाकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला. काय बोलला तू? हां, काय बोलला? दीक्षाने आईस्क्रीमची बॅग दक्षच्या हातात दिली आणि त्या मुलासमोर जाऊन उभी राहिली. तिने त्याच्या सणसणीत कानाखाली खेचली. ए, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? आता तुला सोडत नसतो. तो मुलगा दीक्षावर हात उगारणार इतक्यात दक्षने त्याचा हात जोरात पिरगाळला. कुणावर हात उगारतोस हां? शी इज माय वाईफ. तिच्याकडे वाकड्या नजरेने जर कुणी पाहिलं ना तर, असं म्हणत दक्षने त्याच्या हाताला हिसका देऊन त्याच्या तोंडावर पंच दिला. अरे बघताय काय, धरा यांना, तो त्याच्या मित्रांना म्हणाला. पण दीक्षा आणि दक्षचा अवतार पाहून ते मागे झाले. दीक्षा दक्षशी बोलायला मागे वळली. इतक्यात तिची नजर त्याच्या मागे गेली आणि तिचे डोळे मोठे झाले. तिने दक्षला बाजूला सारलं आणि तिकडे धावली. ए अगं ए, काय सर्किट पोरगी आहे यार. दक्ष हातातल्या बॅग सांभाळत तिच्या मागे धावला. या संधीचा फायदा घेत ती मुलं पळून गेली. काय कासवासारखा पळतोस दक्ष, हरी अप, दीक्षा मागे वळून खेकसली. अगं हरी अप काय मठे, हे 10 किलोचं पोतं घेऊन कसं पळू? अख्खं आईस्क्रीमचं दुकान घेतलेस तू, दक्ष धापा टाकत म्हणाला. दीक्षा पुढे जाऊन थांबली तसा तो तिच्याजवळ आला. शिट, ती तिकडून जाणाऱ्या एका गाडीकडे पाहत चिडचिड करत होती. काय झालं, कोण होतं? दक्ष खोल श्वास घेत म्हणाला. मनस्वी, दीक्षा म्हणाली. व्हॉट, आर यू शुअर? ऑफकोर्स तीच होती ती. तिने कितीही वेश बदलू देत, मी तिला न ओळखणं शक्यच नाही आहे, दीक्षा आत्मविश्वासाने म्हणाली. डॅम, म्हणजे ती अजूनही इकडेच आहे? तू चल आधी इकडून, मी माझी माणसं कामाला लावतो, आपण शोधून काढू तिला. दक्ष एका हातात बॅग्स आणि दुसऱ्या हातात दीक्षाचा हात घेऊन गाडीकडे गेला. त्याने गाडीत बसल्यावर लगेच त्याच्या माणसांना कॉल केला आणि त्याने इन्स्ट्रक्शन देऊन ते घरी यायला निघाले. मनस्वी थोडक्यासाठी त्यांच्या हातून निसटली होती. शिट यार दक्ष, दीक्षा चरपडत होती. अगं हो हो, तुला म्हणालो ना तिला शोधून काढूया, दक्ष म्हणाला. गप तू, कासव कुठला, काय गरज होती एवढं ठुसायची तिकडे, पळता पण येत नव्हतं तुला, दीक्षा तनतन करत होती. ओय, सगळ्यात आधी ना मला ते कासव म्हणणं थांबव आणि एक लक्षात ठेव, शेवटी कासवच रेस जिंकलं होतं, समजलं ना? फुदकुराम, दक्ष वैतागत म्हणाला. फुदकुराम कुणाला म्हणतोस रे, सुस्तावलेला मगरमच्छ आहेस तू, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. काही, तू चल रूममध्ये तुला दाखवतोच मी किती फिट आहे ते, दक्ष खुन्नस देत म्हणाला. हां, चले जा, दीक्षाने केस झटकले. दोघे भांडतच घरी पोहोचले. घर आलं तसं त्या दोघांनी स्वतःला नॉर्मल केलं आणि आत निघून गेले. दक्षाने दिव्याकडे आईस्क्रीम दिलं तसं ती सगळ्यांना देऊ लागली. दीक्षा तुम्ही फ्रेश होऊन या, अनुराधा म्हणाल्या. हो आई, दोघे म्हणाले. चेंज करायला म्हणून ते रूमकडे जायला निघाले. दीक्षा तिच्याच तंद्रीत होती. डोक्यात मनस्वीचे विचार घोळत होते. आई ऐक ग, चालता चालता ती समोर धडकली आणि तिचा पाय मुरगळला. दीक्षा आर यू ओके? दक्ष पटकन तिच्याकडे आला. पाय मुरगळलाय, दीक्षा कळवळत म्हणाली. दक्ष तिला उचलून रूममध्ये घेऊन जा. नाही नको आई, मी जाईन. दीक्षाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत दक्षने तिला उचलून घेतलं. ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तसे त्याने डोळे मिचकावले नि तो तिला रूममध्ये घेऊन गेला. काय ठेका घेतल्यास काय सारखं धडपडायचा, धांदरट कुठली, दक्ष तिला बेडवर ठेवत म्हणाला. लक्ष नव्हतं म्हणून धडकले, लगेच एवढं बोलायला नकोय. चान्स मारू कुठला, दीक्षा त्याला ढकलत म्हणाली. चान्स मारू, आयला एकतर इकडे निर्मळ मनाने तुझी मदत करायला आलो तर उलटा चोर कोतवाल को डाटे, दक्ष म्हणाला. निर्मळ मन तुझं? हां हां, व्हॉट अ जोक, गढूळ आहे तुझं मन, डबक्यातल्या पाण्यासारखं, दीक्षा नाक फुगवत म्हणाली. बरं असू दे, तू निमूटपणे बस इकडे, मी आलोच. दक्ष जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला. त्याने हळूच तिच्या पायावर स्प्रे मारून दिला. तोपर्यंत दिव्याने दोघांचं आईस्क्रीम वरच आणून दिलं. घे, तुझा फेवरेट चॉको आल्मंड फ्लेवर आहे. दक्षने तिच्या हातात बाऊल दिला, पण दीक्षाचे डोळे काटोकाट भरले. काय झालं, दक्ष लगेच तिच्या शेजारी बसला.
दिवी आणि मी जेव्हा बाहेर जायचो ना तेव्हा तो नेहमी हाच फ्लेवर घ्यायचा आणि मी मुद्दामून दुसरा. मग अल्टिमेटली त्याचा आईस्क्रीम मी संपवायचे आणि तो बिचारा नेहमी आहे त्या आईस्क्रीमवर समाधान मानायचा. खूप छळायचे रे मी त्याला. म्हणूनच एवढ्या लांब निघून गेला का तो? शेवटचं भेटलाही नाही रे मला. दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि दक्षही जरासा इमोशनल झाला. दीक्षा, त्याने तिच्या हातावर हात ठेवला. दक्ष, तो हळवा होता पण इतका वीक नव्हता रे की स्वतःच्या हाताने स्वतःला संपवेल. काय झालं असेल त्याला? मला खरंच पश्चाताप होतोय मी का नव्हते त्याच्यासोबत. तो म्हणाला दूर जा आणि मीही मूर्खासारखं त्याचं ऐकलं रे. काय दुर्बुद्धी सुचली मला आणि त्याच्यासोबत असते तर कदाचित. दिवी, दीक्षा मुसमुसायला लागली होती. दक्षने तिच्या हातातला बाऊल बाजूला ठेवला आणि तिला जवळ घेतलं. बी स्ट्रॉंग दीक्षा. तूच असं म्हणायला लागलीस तर कसं चालेल? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. जे व्हायचं ते होऊन गेले आता, पण जे होणार आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे. नाही सोडायचं कुणाला, अजिबात नाही. दक्ष तिच्या पाठीवर थोपटत होता तशी ती जरा शांत झाली. दीक्षा म्हणाली. तेवढा हा शर्ट उद्या ड्रायक्लिनला करायला दे हा. काय आहे, तू रडून खराब केलायस तो. बघ बघ कसं छान डिझाईन केलेस त्यावर. दक्ष वातावरण हलकं करायला म्हणाला. दक्ष, हलकट? तुला मला छळल्याशिवाय करमतच नाही ना? दीक्षा त्याला ढकलत म्हणाली. बायकोला छळणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. दक्ष प्रतिज्ञा करत म्हणाला तसं दीक्षाने त्याला फटकावलं. काही वेळापुरते तरी दोघे सगळं विसरून मस्ती करण्यात बिझी झाले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.